काही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. विशेष म्हणजे आपण पाहतो या स्पर्धेमध्ये आपण प्रोफेशनली पंच बोलवलेले आहेत आणि पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. त्यावरती ॲग्रीमेंट जर तुम्ही केलं, तुम्हाला जो एक रिव्ह्यू दिलेला आहे त्याविषयी तुम्ही बोलू शकता. आणि जो रिव्ह्यू आहे कॉट बिहाइंड सिन्कोमीटर आपल्याकडे नाही आहे, त्यामुळेच कॉट बिहाइंडसाठी तुम्हाला रिव्ह्यू वापरता येणार नाही याची नोंद घ्या. पंचांना ॲग्रीमेंट तुम्हाला अजिबात करता येणार नाही आणि आयोजक कमिटी त्यानंतर जो काही निर्णय घेईल त्या रोषाला मग मात्र तुम्हाला सामोरं जावं लागेल. दोन्ही संघाचे कर्णधार, इकडे मला वाटतं ऋषिकेश सर आणि तिकडे पलीकडे लाला पाटणकर सर. यस, मॅचकडे जाऊया. दोन्ही संघाचे खेळाडू आहे, इथे 12वे खेळाडू या. एक मोठी मॅच मैदानावरती रंगती आहे. रविदादा 11 एकतपूर हा संघ एका बाजूला आहे, पहिल्या सामन्यातला विजेता संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला सासवड रॉयल्स. दोन टेनिस क्रिकेटमधल्या तगड्या फौजा आपल्याला एकमेकांच्या समोर इथे पाहायला मिळतात. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावतन रत्न थोर त्याचा अंकुशाचा मार, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, तुका मनी बरवे जन व्हावे लहान उन लहान. मंडळ रामकृष्ण हरी. रविदादा 11 एकतपूर हा संघ एका बाजूला आहे, तर दुसऱ्या बाजूला सासवड रॉयल्स. मॅचकडे आपण जाऊया. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होते. सासवड रॉयल्स या संघाने नाणेफेक जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मैदानावरती घेतलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला रविदादा 11 ह्या संघाकडनं जर आपण पाहिलं मैदानावरती प्रतीक देवकर संघाचा चॉईस प्लेअर आणि दुसऱ्या बाजूला मला वाटतं संघाचा दुसरा चॉईस प्लेअर ऋषी झुरुंगे यांना तुम्ही मैदानावरती पाहत आहात. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो निखिल फडतरे यांना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताच. टायमर तिथे मैदानावरती ऑन होतोय. 1:56 आपण पाहतो पहिला चेंडू इथे मैदानावरती पडतोय आणि एक पारितोषिक देखील येतोय. चेंडू पडल्यानंतर त्या पारितोषिकाची आपण घोषणा करूया. तिथे पहिला चेंडू होता. सुंदर सुंदर गोलंदाजी आहे. प्रतीक देवकर डीप एक्स्ट्रा कव्हरला जेवढे काही चौकार खेळतील, विशेष म्हणजे कव्हर ड्राईव्हचे जेवढे काही चौकार होतील त्यासाठी आपण पाहतो तेजस ताकवले यांच्या माध्यमातून प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. पहिल्या चेंडूवरती आग ओकणारा चेंडू होता. ही ताकद राहिली निखिल फडतरेची. दूरवरचा प्रवास खरं तर एक मोठा रनअप घेऊन अनेक वर्ष टेनिस क्रिकेटची सेवा करतात आणि सासवड रॉयल्स या संघासाठी सातत्याने हुकुमा एक्का इथे मैदानावरती ते बनलेले आहेत. हो, सुंदर चेंडू होता. पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न इथं मैदानावरती सनी मिसाळ एस्टनचा वेध घेतोय, परंतु तोपर्यंत प्रतीक देवकर आपल्या घरट्यामध्ये सुरक्षित पोहोचलेला आहे. दोन्ही विजेता तगड्या फौज आहे. जिंकणारा संघ या स्पर्धेच्या सुपर 6 मध्ये दाखल होऊन संघाला आणखीन एक संधी मैदानावरती मिळणार आहे. त्यामुळे एकमेकांचे गेम प्लॅन एकमेकांना माहिती आहे. दोन्ही संघाकडे करता चांगले बॅटर आहेत, चांगले गोलंदाज आहेत, चांगले अष्टपैलू खेळाडू व्हर्सॅलिटी प्लेअर आहेत आणि त्यामुळे समान ताकदीचे दोन समान संघ ज्यावेळेस एकमेकांच्या समोर येतात त्यावेळेस उभा राहणारा मोठा संघर्ष आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. हो, यावेळीचा चेंडू मोठा फटका मारायचा आहे, परंतु चेंडूचा आणि बॅटचा संपर्क इथे मैदानावरती नाही आहे. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण जर पाहिले तिथे राहू पिलानवाडी, दौंड तालुक्यात राहू पिलानवाडी या गावाला बिलॉंग करणारे एक शांत संयमी आणि खरंतर एक टेनिस क्रिकेटचा गाडा अभ्यासक असलेले पंच आपल्याला मैदानावरती अक्षय चांदगुडे सरांना तुम्ही पाहायला मिळतात. तर स्कोरले पंच अर्थात पॉईंटमध्ये आपण अनिकेत जगताप यांना मैदानावरती स्कोरले पंचाच्या भूमिकेमध्ये इथे पाहत आहोत. यावेळेचा चेंडू पाठीमागे सरकत जागा बनवली. 2 षटरक्षक फक्त दर्शक चेंडू आडलाय. चेंडू आडल्यानंतर काय होतं शुभम वायदंडेने मला वाटतं यादीच्या सामन्यामध्ये अनुभवलेला आहे आणि या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं प्रतीक देवकर या ठिकाणी अनुभवत आहेत. 2 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. पंच पाहणी करतायत. पंचाच्या निर्णयाची आपल्याला वाट पाहायची तिथे. अक्षय सरांकडे मला पाहायचं काय निर्णय येतोय. यस, 2 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतील आणि या 2 धावेबरोबरच संघाचा धावफलक देखील इथं मैदानाच्या आतमध्ये पुढे जातोय.
दोन धावेनिशी संघाचं खातं देखील इथं मैदानावरती पाहायला मिळतं. दोन समान ताकदीचे संघ एकमेकांच्या समोर आहेत आणि ज्यावेळेस दोन समान ताकदीचे संघ एकमेकांच्या समोर उभे राहतात त्यावेळेस उभा राहणं मोठा संघर्ष इथं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्वामी विवेकानंद यांचं खूप सुंदर वाक्य आहे, जितना बडा संघर्ष उतनी बडी शानदार जीत होती आहे. त्यामुळे संघर्ष जर तुमच्या वाट्याला येत असेल तर स्वतःला नशीबवान समजा, कारण संघर्ष ज्याच्या वाट्याला येतो ज्याच्यामध्ये काहीतरी करून दाखवण्याची हिंमत असते. लात मारेन तिथे पाणी काढण्याची खरं तर तुमच्याकडे गुणवत्ता असली पाहिजे आणि ती कामगिरी इथं मैदानावरती करायची आहे. हो हो, यावेळेस बिग फिकट डाऊन, बडी मछली जाल में निखिल फडतरे प्रतीक देवकरला तंबूचा रस्ता दाखवतोय. पहिला धक्का संघाचा नेता कोसळलेला आहे. दोन या धावपलकावरती आपण पाहतो बसलेला पहिला धक्का इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला अनिकेत फडतरे यांना पण इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहत आहोत. षटक क्रमांक आपण जर पाहिली तर पहिल्या मैदानावरती चालू आहेत, 2 धावा धावपलकावरती आहे. अमोल पवार सर खरं तर कालपासून गुणलेखकाची खूप सुंदर भूमिका पार पाडतात. सरांचं देखील आपण मनापासून इथं ऋण व्यक्त करूयात. विशेष म्हणजे प्रवीण सनस सर यांचे खंदे समर्थक, उजवा हात म्हटला तरी काय हरकत नाही. अनेक मैदानावरती काल खरं तर थोडीशी चर्चा केली. प्रवीण सनस सरांनी सांगितले ज्यावेळेस राजावाडी रॉयल संघ आपण पाहतो एखादी ट्रॉफी जिंकताना त्याआधी सर्वात आधी हात ज्या मान्यवराचे लागते ते म्हणजे अमोल पवार असतात. तुमचं काम खरं तर बोलतो मित्रांनो. या जगामध्ये खरं तर आपण जर पाहिलेत सुचित वाह देखना राजेश शाही फटका टेनिस क्रिकेटचं सौंदर्य फुलवतोय. निखिल फडतरेला यावेळेस आपण पाहतो आसमान दाखवलं अनिकेतनं. चौकार. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती नजर टाकल्यास आपल्याला पाहायला मिळतात 6 धावा इथे मैदानावरती आपण पाहत आहोत. उन्हाची तीव्रता मला वाटतं जास्तीत जास्त आता वाढत चाललेली आहे, परंतु टेनिस क्रिकेट आणि टेनिस क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारी मंडळी मात्र कमी झालेली नाही आहे. पुरंदर प्रीमियर लीग राजवाडे रॉयल्स आयोजित एक मोठा टेनिस क्रिकेटचा प्रचंड मोठा सोहळा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिलं षटक मित्रांनो मैदानावरती संपलेला आहे आणि धावपलकावरती नजर टाकली असता आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते 6 धावा आहे. या 6 धावा बनवत असताना जर आपण पाहिली तर प्रत्येक थांबलेला आहे. तर न्यू बॅटर अनिकेतने आले एक चांगला फटका त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिलेला. अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खरं तर मी अनिकेत यांना खेळताना पाहिलेला आहे. प्रीतम आप्पा यांना आपण आता गोलंदाजी मार्कवरती पाहता. 2 क्षेत्ररक्षणामधले दर्या शुभम वायदंडे आणि निखिल फडतरे हे दोन्ही खेळाडू चेंडूच्या पाठीमागे आपण पाहतो इथे पळताना आपल्याला पाहायला मिळतात. दोन धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि या 2 धावेरीचे संघाचं 4 धावेरीचे संघाचा धावपल पुढे जाणार आहे. धावपलकावरती नजर टाकल्या असता दुहेरी धावसंख्येला आकार घेतोय. एक चांगली कामगिरी, एक मोठी कामगिरी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. दुसऱ्या क्रमांकाचं षटक इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर प्रत्येक संघमालकाचं इथं कौतुक करावं लागणार आहे. व्रत घेते सेवेचे अश्रू पुसता यावे आणि देता देता या हाताचे कृतार्थ जीवन व्हावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देता देता एक दिवस देणाऱ्याच्या हातात घ्यावेत. मी मनापासून धन्यवाद देईल की तुमच्या माध्यमातून एक मोठा हक्काचं व्यासपीठ उभं राहिलेलं आहे. पुरंदर तालुक्याचं टेनिस क्रिकेट किती समृद्ध आणि खरं तर आपण पाहतो भरभराटीला आलेला आहे. आणि ज्यावेळेस पुरंदर प्रीमियर लीग सारख्या स्पर्धा होतात मग मात्र तुम्हाला खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ मिळतं. वाडिश लॉंग ऑन लॉंग ऑफ बरेचशी तारेवरची कसरत आपण पाहतो. मला वाटतं इथे मयूर यांना करावी लागते. पुन्हा एकदा मुख्य पंच वाईट चेंडूची घोषणा करते. अपील कशासाठी होती? पंच अनुभव आहे, अनेक वर्ष करतं टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपला कर्तव्यद्वारेचा झेंडा भैयासाहेब काकडे असेल, अक्षय चांदगुडे सामान्य कुटुंबातून पुढे आलेले दोन्ही पंच आहे, परंतु टेनिस क्रिकेटच्या पटलावरती असामान्य कामगिरी ह्या दोन्ही पंचांच्या माध्यमातून आहे. यावेळेचा चेंडू पाठीमागे सारख्या जागा बनवलेला आहे. हुलकावणी दिल चेंडू आपण पाहतो तिथे एकच धाव आपल्याला इथे मैदानावरती मला वाटतं एकही धाव इथे मैदानावरती नाही आहे. निर्धाव चेंडू आपण इथे मैदानावरती पाहतो. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. डीप मिड विकेट आणि डीप लॉंग ऑफ असे 2 क्षेत्ररक्षक घेऊन प्रीतम आप्पा गोलंदाजी करतायत तिथे. यावेळेचा चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, जैसे गेंद का और बल्ले का मिलाप हुआ मानो 6 रन की मोहर थी. दैट्स अ ब्रांडेड हिट. षटकार.
6 धावा इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या 6 धावे बरोबरच धावपल पुढे जाणार आहे. धावपलकावरती नजर टाकला असता 19 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. पीटीसी लाईव्ह सारख्या एका दर्जेदार वाहिनीच्या माध्यमातून आपण पाहतोय संपूर्ण स्पर्धा आपण इथे मैदानाच्या आतमध्ये कव्हर करत आहोत. चांगली स्पर्धा, मानाची स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे आपण पाहतोय, सामना पाहण्यासाठी बरेच यावेळेचा चेंडू पाठीमागे सारखा जागा बनवली. निखिल फडतरेला चेंडू इथून सीमारेषेच्या बाहेरूनच आणावं लागेल. कव्हर फोडला यावेळेस, चौकार. षटक क्रमांक आपण पाहतो दुसरं मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती चॅलेंजर 11 आणि रविदादा पवार साहेब यांच्या मालकीचा असणारा रविदादा 11 हा संघ धावपलकावरती नजर टाकल्या असता 23 धावा आहेत. 2 षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये संपलाय. पॉवर प्लेचे षटक संपलेले आहेत. 23 धावा धावपलकावरती आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तिसऱ्या क्रमांकाचं षटक आहे आणि गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिले इथे अभि अर्थात लाला पाटणकर सरांना तुम्ही आता मैदानावरती पाहतात आणि आदरणीय अक्षयदादा देवकर हे दोन्ही मान्यवर दौंड तालुक्यातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. या दोन्ही मान्यवरांचं आम्ही पुरंदर प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत करतो. चांगला चेंडू होता, गती परिवर्तन हा चेंडू आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता तिथे. चेंडूचा आणि बॅटचा संपर्क इथे मैदानावरती नाही. गती परिवर्तनचा बेताज बशा लाला पाटणकर आहेत. यावेळेचा चेंडू होता, एक चेंडू आतमध्ये आलाय, दुसरा चेंडू बाहेर निघलेला आहे. इनस्विंगही होतोय, आउट स्विंगही होतोय आणि असे चेंडू फलंदाजाला ज्यावेळेस प्रश्न विचारतात ना भुलभुलया निर्माण करणारे असतात. भवरासारखा घर घर चेंडू फिरतोय. लाला पाटणकर सांगतात त्या चेंडू वरतीच करता चेंडूचा टप्पा पडतोय आणि त्याच लेंथ वरती चेंडू आपण पाहतो वळणही घेतो. इथे पाठीमागे सारख्या जागा बनवली आहे. चांगला फटका, पाठीमागे क्षेत्ररक्षक उभा आहे. प्रयत्न देखणं होता तिथे. प्रयत्न चांगला होता कारण तुम्ही जर बारकाईने पाहिले ना स्क्वेअर रिजन मध्ये एक बाबळ आहे. त्या बाबळच्या मधून तुम्हाला चेंडू गॅदर करायचा, चेंडूवरती लक्ष ठेवायचं आहे. अशा परिस्थितीमध्ये एक धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल आणि एका धावेची संघाचा धावफलक जाईल. 25 धावा धावफलकावरती आहे. गुड प्रेझेन्स ऑफ माइंड, मी त्या खेळाडूचं कौतुक करू. इथे डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे सरसावण्याचा प्रयत्न, अनिकेत फडतरेचा तडाखा आहे. प्रीतम आपण पाहतो बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मैदानावरती होणार आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्यात. 2 धाव्यांची धावपल पुढे सरकतोय. 27 धावा इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. तिसऱ्या क्रमांकाचं षटक महत्त्वपूर्ण मॅच आहे. रविदादा 11 एकतपूर हा संघ एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला सासवड रॉयल्स. ह्या 2 तगड्या फौज पुरंदर तालुक्यातल्या एकमेकांच्या समोर आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेचा चेंडू गुडगा टेक और तमाशा देख. अनिकेत फडतरे आसमान दाखवतो यावेळेस लाला पाटणकरला. स्कोअर लेग सीमारेषेच्या बाहेर, षटकार. षटक क्रमांक आपण पाहतो इथं तिसरं मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नजर टाकल्या असता ना 13 मेली डबल 33 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. T20 रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावरती खरं तर ऑलराऊंडर म्हणून हार्दिक पंड्याला आपण पाहतोय आणि त्या हार्दिक पंड्याचा जर्सी क्रमांक इथे धावफलकावरती पूर्ण होतोय. 4 षटकानंतर मात्र आपण ड्रिंक्स ब्रेक घेणार आहोत. त्यामुळे दोन्ही संघ, तुम्हाला जर मैदानावरती आपल्या खेळाडूंसाठी पाणी पाठवायचं असेल तर आपण पाणी भरून ठेवा. 3 षटके संपलेली आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण पाहतो तिथे 33 धावा. या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक असेल याची नोंद घ्या.
षटकार इथे मैदानावरती आलाय आणि 6 धावेनिशी संघाचा धावपल पुढे जाणार आहे. 39 धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एकोणचाळीस धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 4थ्या क्रमांकाचा षटक आहे. अथर्व गोलंदाजी मार्कवरती आहेत. यावेळीचा चेंडू आडव्या बॅटने फटका खेळायचा प्रॉपर टायमिंग नाही आहे. डिफ लॉंग ऑन मध्ये आपण पाहतो मयूर पाठीमागे शुभम उभे आहेत. चांगलं बॅकअप केलेलं आहे. एक धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका धावेनेशी संघाचा धावपल पुढे जाणार आहे. 40 धावा धावफलकावरती आहे. विशेष म्हणजे 2 फलंदाज इथे लवकर बाद झाले होते. दुसरी विकेट मला वाटतं 8 या धावफलकावरती कोसळलेली होती. तिथून मात्र आपण जर पाहिलं गणेश कुंभार आणि अनिकेत फडतरे या 2 फलंदाजांनी मात्र खिंड इथे मैदानाच्या आतमध्ये लढवलेले आहे. पाठीमागे सरकात व्हॉट अ हिट बॅकफुट पंच दॅट्स अनिकेत फडतरे स्पेशल. टेनिस क्रिकेटच्या सौंदर्य दाखवणारा ब्रँडेड फटका षटकार. ताकद काय असते ना त्या ताकदीचं प्रदर्शन अनिकेत फडतरेने केलं येतं. बॅकफुट वरनं वायडिश कव्हर फोडला त्यानं आणि 6 धावेनिशी धावपल पुढे सरकतोय. धावपलकावरती नजर टाकल्यास आपण पाहतोय 46 धावा इथं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में अपने टीम के लिए खड़ा वही सबसे बडा. मोठा संघर्ष आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतो. एक मोठा ताकद तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये दाखायची आणि एक मोठ्या व्यासपीठावरती यावेळेचा चेंडू होता पायावरती येणारा होता. सुंदर कमबॅक इथे मैदानावरती असणार आहे. 4थ्या क्रमांकाचा षटक आपण पाहतो इथं मैदानाच्या आतमध्ये असेल. एक मोठं व्यासपीठ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे आणि एका मोठ्या व्यासपीठावरती मात्र तुम्हाला स्वतःच्या कर्तृत्वाचे झालेले इथे मैदानावरती दाखवायचे. सामना सोपं नाहीये. जिंकणारा संघ या स्पर्धेत सुपर 6 मध्ये दाखल होणार आहे तर पराभूत होणारा संघ मला वाटतं आणखीन एक संधी आहे. ओहो सुंदर चेंडू होता. वेगावरती सोर होऊन टाकणारा अथर्वचा प्रचंड मोठा आग ओकणारा चेंडू. आगीचा गोळा त्याने मैदानावरती टाकलाय आणि चेंडू सरळ यष्टीरक्षक प्रीतम अप्पांच्या हातामध्ये जाऊन विसावलेला आहे. जबरदस्त गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी आपण पाहतो इथे मैदानावरती तुम्ही पाहतात. सर मी मगाशीच सांगितलं तुम्हाला की हा यस षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये संपेल आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावपलकावरती नजर टाकल्या असता आपल्याला पाहायला मिळतात 46 धावा. ड्रिंक्स ब्रेक इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो होतोय. चार षटकांचा खेळ संपलेला आहे. 46 धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळते. 5व्या क्रमांकावर षटक लाला अर्थात अभय पाटणकर सरांना आपण पाहतो तिथे 5व्या क्रमांकावर षटकाला इथे मैदानावरती पाहायला मिळतो. पहिला चेंडू
भन्नाट वेगाचा चेंडू तुम्ही मैदानाच्या आतमध्ये इथे पाहिलेला आहे. आपला तो राहिले गती परिवर्तन आणि योग्य टप्पा याचा संमिश्र मिश्रा. कवर कवर निखिल फडतरे. पहिल्या अटेम्प्ट मध्ये मला वाटतं प्रत्येक संघातील खेळाडूंचा जीव भांड्यामध्ये पाडलेला होता, परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये सुंदर झेल टिपलेला आहे. संघाला तिसरा धक्का आहे. धनंजय टिळेकर यांना आपण आता मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. 46 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. त्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अभि यांना गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडू निर्धाव होता, दुसऱ्या चेंडूवरती विकेट आलेली आहे. हलक्या हाताने आपण पाहतो. चेंडूला तिथे दिशा दाखवलेली आहे. तुम्ही ज्यावेळेस सिमेंट विकेटवरती मैदानावरती खेळताना गोलंदाजाला खरं तर चान्सनेच वाचण्याचे चान्सेस खूप कमी आहे, परंतु तुमच्याकडे मग त्यासाठी व्हेरिएशन असले पाहिजे. व्हेरिएशन इथे मैदानाच्या आतमध्ये असणं खूप गरजेचं आहे आणि त्या व्हेरिएशनच्या जोरावरती लाला पाटणकर यांनी खूप सुंदर षटक आत्तापर्यंत हाताळलेला आहे. एक धाव आली, एका धावेनिशी संघाचा धावपल पुढे गेलेला आहे. 47 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक मोठा संघर्ष मैदानावरती रंगला. एक मोठा व्यासपीठ तुम्हाला मैदानावरती इथे पाहायला मिळतंय. यावेळेचा चेंडू, यावेळेस काय तडाखा खेळलेला आहे. आकाश मार्गाने चेंडू सीमारेषेच्या बाहेर मैदानाच्या आत उठल्यात अग्नीच्या ज्वाळा आणि मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय. लालबुंद तोफेचा गोळा, अनिकेत फडतरेचा ब्लास्ट. षटकार इथे मैदानावरती आलाय आणि या षटकाराबरोबरच रविदादा 11 या संघाचं अर्धशतक इथे मैदानावरती पूर्ण होत आहे. 53 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळत आहेत. खरं तर वेदळाने चेंडू विवळत असेल, चेंडूचा कोथळा बाहेर काढणारा एक मोठा तडाखा होता इथे मैदानावरती. अनिकेत फडतरे, तुम्ही जवळून खरं तर 53 धावा धावफलकावरती आपण पाहतो इथं मैदानावरती असतील. स्विचेट खेळण्याचा प्रयत्न इथं मैदानावरती होता. अनिकेत फडतरे जर आपण पाहिलं 24 या धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये खेळताच एक चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून आहे. यावेळेस आपण पाहतो मुख्य पंच वाईट चेंडूची घोषणा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळणार आहे. अवांतर धावेची संघाचा धावफलक पुढे जाईल आणि धावफलकावरती नजर टाकली असता 54 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 5व्या क्रमांकाचं षटक इथे मैदानावरती आहे. दोन्ही संघ विजेते होत पुढे आलेत आणि त्यानंतर आपण पाहतो एक मोठा संघर्ष तुम्हाला इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू फटका फसलाय. उंच हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि मित्रांनो झेल सुटलाय तिथे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. पाठीमागे फेकी थोडीशी खराब आहे. आमिर उमे होते, कव्हर केले त्यांनी. तोपर्यंत पहा 2 धावा आहेत. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर रविदादा पवार साहेब आणि चॅलेंजर 11 यांच्या मालकीचा रविदादा 11 हा संघ जर आपण पाहिले इथं मैदानाच्या आतमध्ये अब तक 56 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळत आहेत. स्पीडअप करा. 5 षटकांचा खेळ इथे मैदानावरती संपलेला आहे. शेवटचे 15 मिनिटं आहेत. टीम सासवड रॉयल्स आपल्याकडे आणि तुम्हाला 3 षटकं टाकायची आहेत. बॅटिंग पॉवर प्ले यावेळेस आपण पाहतो मला वाटतं
रविदादा 11 या संघाने घेतला आणि बॅटिंग पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी निखिल फडतरेवरती जबाबदारी दिलेली आहे. 3 क्षेत्ररक्षक या बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये 30 सर्कलच्या बाहेर असतील. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि डीप लॉंग ऑन असे 3 क्षेत्ररक्षक निखिल फडतरेने मात्र उभं करून ठेवलेलं आहे. एका बाजूला अनिकेत फडतरेने अजित सीमारेषेला आग लावून टाकलेला आहे, तर दुसऱ्या बाजूला धनंजय काय करू शकतो पहिल्या सामन्यामध्ये त्याने त्याची गुणवत्ता सिद्ध केलेली आहे. यावेळेचा चेंडू हेलिकॉप्टर आणि सरळ लँड होतोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. काय जबरदस्त बॅटिंग आज त्याची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. निखिल फडतरेला असमान दाखवलंय. 6 धावेची संघाचा धावफलक पुढे जातोय. 62 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. धनंजय टिळेकरचा हा तडाखा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळालाय. एक जबरदस्त तडाखा आपण इथे मैदानावरती पाहतो. मला वाटतं डीप स्क्वेअर लेग आता 30 सर्कलमध्ये बोलवलंय आणि मिड ऑफ जो उभा केला होता अर्थातच मयूर तिथे उभे होते, लॉंग ऑफ मध्ये उभे करून ठेवलेला आहे. कशी गोलंदाजी होईल कारण कमबॅक करावा लागणारा बॅटिंग पॉवर प्ले धावफलक वाढवण्यासाठी ओळखला जातो. यावेळेचा चेंडू जिथून क्षेत्ररक्षक काढलाय तिथे यावेळेस मात्र मानवंदना असणार आहे. मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला टाटा गुड बाय करतोय धनंजय टिळेकर. सेट ऑन दी फायर. षटकारा पाठोपाठ चौकारी इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चौकाराच्या 66 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जिथून क्षेत्ररक्षक काढला तिथे मात्र आता इथे धावांचा प्रचंड महापूर यायला सुरुवात झालेला आहे. पुन्हा एकदा मिडऑफ मध्ये बोलावला मयूरला. निखिल फडतरे लेंथ त्यांना मला वाटतं एक टप्प्यावरती टाकावं लागेल, परंतु धनंजय ते टप्पा टाकू देईल का इथे पाहायचं आपल्याला. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा माचिस तो यूं ही बदनाम है लेकिन देखा जाए असली आग तो मैदान के अंदर धनंजय टिळेकर ने लगाई है. षटकार फलकावरती आहे अनिकेत फडतरे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो धनंजय. सुंदर संसार थाटलाय. जणू काही लग्नाची 25 वर्षे झाल्याचा संसार या दोन्ही फलंदाजांनी मैदानावरती थाटलेला आहे आणि एकमेकांना सहाय्य केल्यानंतर काय होतं इथे एक जबरदस्त बॅटिंग प्रदर्शन तुम्हाला मैदानावरती टीम रविदादा 11 या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. यावेळेचा चेंडू होता बुंद्यामध्ये चेंडू उतरला. तिथे धावचिताची संधी डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. पाठीमागे अथर्व आहे. अक्षय चांदगुडे सर कळवतात लेगबाईच्या माध्यमातून एक धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल आणि एका धावेनिशी षटक क्रमांक 6 मैदानावरती संपलाय आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर रविदादा पवार साहेब आणि चॅलेंजर 11 यांच्या मालकीचा असणारा रविदादा 11 एकतपूर हा संघ धावफलकावरती 74 धावा आहे. 74 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. अजूनही 2 षटक आहेत आणि या 2 षटकांमध्ये शेवटचे 10 मिनिट आहेत. टीम सासवड रॉयल्स आणि आपल्याला 2 षटकं टाकायचे आहेत. जर आपण निर्धारित वेळेमध्ये षटकं पूर्ण केली नाहीत तर उरलेले जे काही चेंडू असेल आणि षटक असेल ते बॅटिंग पॉवर प्लेच्या माध्यमातूनच तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. प्रीतम अप्पा जगताप यांना पण आता गोलंदाजी मार्केवरती पाहत आहोत. 7व्या क्रमांकाचं षटक घेऊन इथं मैदानावरती आहेत. अनिकेत फडतरे एका बाजूला आहेत तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो धनंजयची ताकद या आधीच्या षटकामध्ये आपण पाहिली. डावेष्टी बाहेरचा चेंडू मुख्य पंच दोन्ही हात जमिनीला समांतर खेचणार आहे. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 चा वापर इथे मुख्य पंचांनी केला. वाईट बॉल असेल आणि अवांतर धावेने इथे धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 75 गाठतो धावफलक. यावेळेस हेलिकॉप्टर खेळायचा क्रॅश झाला मला वाटतं जमिनी समांतर. तिथे पाठीमागे क्षेत्ररक्षक आपण पाहतो चेंडूवरती येथील एकच धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळणार आहे. तर धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळत आहेत. जबरदस्त बॅटिंग अफलातून बॅटिंग आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालेली आहे. पुरंदर प्रीमियर लीग खरं तर ऑक्शन प्रक्रिया पार पडली. 5 तारखेला मला वाटतं ऑक्शन प्रक्रिया पार पडली आणि त्यानंतर आपण पाहतो प्रत्येक संघ कागदावरती मात्र बलाढ्य म्हणले, परंतु इथे यावेळेचा चेंडू काय काय फटकाय. शुभम वायदंडेला टाटा गुड बाय करतोय आणि त्याच्या डोक्यावरनं चेंडू सरळ प्रवीण सनस सर यांच्या गाडीला मानवंदना देणारा हा षटकार आहे.
या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रवीणदादा सनसर यांच्या गाडीला मानवंदना देणारा हा षटकार ब्लॉक मध्ये खरं तर आपण पाहतोय. चेंडू इथे आहे, खंदून काढावा लागला. पाठीमागे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील वाऱ्यासारखे 2 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. धावा इथे मैदानावरती झालेला कारण पाठीमागच्या सामन्यामध्ये या सासवड रॉयल्सच्या संघाने मला वाटतं 119 धावांचा धावफलक उभा केलेला होता. त्यामुळे मॅचमध्ये मजा येणार आहे कारण दोन्ही संघाकडे खरं तर आपण पाहतो तितके ताकदवान बॅटर आहे. 84 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 7 आपण मैदानावरती पाहतोय. पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न मैदानावरती एसटी पाठीमागे सनी मिसाळ गुड किपिंग म्हणावं लागेल कारण भन्नाट वेगाचा चेंडू आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि एक अफलातून कामगिरी आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळणार आहे. डेड चेंडू आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. मला वाटतं कदाचित मंकड विकेटचा प्रयत्न पुन्हा एकदा अप्पांच्या माध्यमातून मगाशी अमर यादव सरांनी सांगितलं. खरं तर मंकड विकेटसाठी ते प्रसिद्ध आहेत. टीट फॉर टॅट, टीट फॉर टॅट उत्तराला प्रत्युत्तर आहे. खरं तर स्लेजिंग हा प्रकार जरी ऑस्ट्रेलिया आणला असेल मला वाटतं सर्वात जास्त वापर भारतामध्ये व्हायला लागलेला आहे. स्लेजिंग याला म्हणता येणार नाही, मला वाटतं तो वेगळा भाग असू शकतो कारण पहा तुमचा जो आत्मविश्वास आहे, जो कॉन्फिडन्स आहे, जी काही नजर आहे तो विचलित करण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये होता. यावेळेचा चेंडू हेलिकॉप्टर खांदून काढावा लागला. क्षेत्ररक्षक पाठीमागे उभा आहे. आपण पाहतो इथे हाताला स्पर्श केलाय चेंडूनं त्यामुळे चेंडूतला वेग आहे तो थांबलेला आहे. 2 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि या 2 धावेने धावपल पुढे जातो. 86 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक जागतिक कामगिरी अफलातून कामगिरी ती करायची. यावेळेचा चेंडू डीप लॉंगॉनच्या डोक्यावरनं फेकून दिलाय. बंगाली रसगुल्ला कोल्हापुरी तडका षटकार. 7 षटकांचा खेळ संपलाय आणि 7 षटकांच्या समाप्तीनंतर रविदादा पवार साहेब आणि चॅलेंजर 11 यांच्या मालकीचा असणारा रविदादा 11 हा संघ 92 धावा धावफलकावरती पूर्ण करतोय. शेवटच्या क्रमांकाचं षटक आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटच्या क्रमांकाचं षटक आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. 92 धावा धावफलकावरती शुभम वायदंडे शेवटच्या क्रमांकाचं षटक घेऊन इथे मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत आहेत. एक चांगली मॅच आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. शेवटचे 3 मिनिट आहे. सासवड रॉयल्स इथून 3 मिनिटे आपण काउंट करूयात. जाऊया मॅच कडे. शेवटच्या क्रमांकाचं षटक आहे. 92 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. हो भन्नाट वेगाचा चेंडू तुम्ही इथे मैदानाच्या आतमध्ये पाहिला होता. वाऱ्यावरती सर होऊन टाकणारा हा चेंडू तुम्ही मैदानावरती पाहताय. अफलातून गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक मोठं व्यासपीठ आणि एका मोठ्या व्यासपीठावरती मात्र तुम्हाला स्वतः अस्तित्व दाखवायचं आहे. यावेळेचा चेंडू बॅक टू द बॉलर फटका इथे खेळायला लॉंग ऑफ मध्ये आपण पाहतो. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले. एकच धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेनिशी संघाचा धावपल पुढे सरकतोय. धावपलकावरती नजर टाकल्यास आपण पाहतो 93 धावा आहेत.
शेवटचा षटक तोडाफोड आणि राज्य करा. आतापर्यंत 2 चेंडू शुभम वायदंडेने खूप देखणे टाकलेले आहेत. अनिकेत फडतरेची बॅट जी तलवारीचं रूप धारण करत होतं तिथे मात्र त्याने थांबवलेलं आहे आणि कौतुक असेल शुभमचं इथे. यावेळेचा चेंडू काय फटका आहे, वा सुंदर बॅटिंग इथे मैदानावरती आहे. इथे आलेल्या प्रेक्षकांना जर सांगितलं ना की शेजारच्या गावामध्ये गौतमी पाटील आली आहे, लोक तिथे जाणार नाही. धनंजयची बॅटिंग पाहण्यासाठी इथे मैदानावरती येतील. सुंदर बॅटिंग इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. चौकार इथे आलाय आणि या 4 धावेच्या माध्यमातून धावपल पुढे सरकणार आहे. 97 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. जबरदस्त तडाखा अफलातून बॅटिंग इथे मैदानावरती तुम्ही पाहत आहात. अफलातून गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. यावेळेचा चेंडू आडव्या बॅटने पूल केलाय. पाठीमागे मात्र क्षेत्ररक्षक उभे आहेत. एकच धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मैदानावरती होतो. धावीची त्याची संधी होईल का? पुन्हा एकदा चुका. धावांची प्रचंड मोठी उधळण. चेंडू खेळाडूला हिट लागलाय तिथे. 3 धावा मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील आणि या 3 धावेबरोबर रविदादा 11 संघाच्या 100 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतात. शंभर धावा धप्पलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. अफलातून इनिंग, जबरदस्त इनिंग मैदानावरती आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने फटका खेळायचा. इथे धावचिताची संधी मैदानावरती असेल. शेवटच्या चेंडूवरती अनिकेत फडतरे थांबेल, परंतु काय बॅटिंग मैदानावरती. मला वाटतं आणखीन काही चेंडू इथे मैदानावरती असणार आहे. फलंदाज बाद होईल. वैयक्तिक 45 धावांवरती अनिकेत फडतरे बाद झालेले आहेत. बॅटर चला थोडंसं लवकर. यानंतर होणार मॅचचा आपण नाणेफेक मात्र या ठिकाणी मैदानावरती करत आहोत. जेके डेव्हलपर्स भिवरी संघाचे कर्णधार आणि प्रेम 11 हिवरे. यावेळेचा चेंडू काय तडाखा इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालेला आहे. धनंजय, धनंजय आणि फक्त धनंजय. किसी ने खूब कहा है खेल ताज का हो या जिंदगी का, अपना एक का तभी दिखाना जब सामने वाला बादशाह निकले. धनंजयची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. काय लढलाय तो आज मैदानावरती. 106 धावा धावपलकावरती बनवल्यात आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय सासवड रॉयल्स या संघाला 107 धाव्यांची गरज आहे. टॉससाठी चला ना, टॉससाठी या. जेके डेव्हलपर्स राहुल कटके सर, आपण केवळ आपला एक प्रतिनिधी पाठवून द्या. आणि प्रेम 11 हिवरे, आदरणीय सागर शेठ कोलते या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करत आहोत. सागर सर या पुढे. ऑन दी स्पॉट तुम्हाला निर्णय द्यावा लागेल. कर्णधार याची नोंद घ्या. चला संघ, चला मैदानावरती. कॅमेरामॅन सर, आपण हा टॉस कव्हर करूया. तिथे काय घेतलंय? जेके डेव्हलपर्स भिवरी या संघाने नाणेफेक जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.
दीपक दादांचं या ठिकाणी शुभागमन होतं. मला वाटतं सकाळीच झाले. मैदानाच्या सर्व अँगलनी सामना कसा पाहावा ना हे दीपक दादांशी आपण शिकून घेतोय. आणि त्यांच्या सोबत सचिन दादा सनस हेही मान्यवर या ठिकाणी उपस्थित होतात. या दोन्ही मान्यवरांचं आम्ही पुरंदर प्रीमियर लीग राजेवाडी रॉयल आयोजित या देदीप्यमान क्रीडा महोत्सवामध्ये मनापासून स्वागत करतो. पूर्वार्ध मैदानावरती संपला. एक डाव मैदानावरती संपलेला. 106 धावा धावफलकावरती बनवल्यात आणि 107 धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. एकशे 7 धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. आपण टायमिंगही सेट करतो इथे. लेट्स प्लेचा इशारा इथे मैदानावरती येतोय आणि सलामीची जोडी देखील इथे मैदानावरती दाखल होतीये. प्रीतम अप्पा जगताप यांना आपण मैदानावरती पाहतो. तो दुसऱ्या बाजूला सनी मिसाळ यांना तुम्ही मैदानावरती पाहताय. गोलंदाजी मार्क वरती आपण नागेश बडेकर यांना इथे मैदानावरती पाहतो. पहिल्या सामन्यामध्ये सुंदर गोलंदाजी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेली आहे. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये भैया काकडे सरांना तुम्ही पाहताच. स्क्वेअरले फंच आणि के जगतापसह पीटीसीलाची संपूर्ण टीम सोबत पुन्हा एकदा जाऊ आपण मॅचकडे. चेस इथे मैदानावरती पाहायला मिळेल. पहिलाच सेंड होता आपण पाहतोय. चोरामध्ये खरं तर बॅट फिरली तसाही होता. हारावही जो कभी लढा नाही होता. संघर्ष 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 मैदानावरती इथे रंगलेला आहे. आयुष्यामध्ये मित्रांनो दोनच मित्र कमवा. एक भगवान श्रीकृष्णासारखा आणि दुसरा कर्णासारखा. भगवान श्रीकृष्ण न लढताही अर्जुनाला विजय करून गेले. तर आपण पाहतोय तिथे कर्णाला माहिती आहे समोर पराभव दिसतोय, परंतु तरी देखील त्याने आपल्या मित्राची साथ सोडलेली नाही. पुन्हा एकदा चांगला फटका आहे तिथे आपण पाहतो. पाठीमागे क्षेत्ररक्षक मात्र दर्शक. ओळीने दुसरा चौकार. प्रीतम अप्पा जगताप यांच्या बॅटमधनं लागोपाठचा दुसरा सनसनीत चौकार आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अनेक वर्ष खरं तर नागेश सरांची देखील आपण कारकीर्द पाहिली तितकेच मला वाटतं त्याहून थोडीशी फार कमी असेल आपण पाहतो प्रीतम अप्पांची कारकीर्द, परंतु हे दोन्ही समान ताकदीचे खेळाडू आपण पाहतो इथे आलेले आहेत आणि आत्तापर्यंत त्याच्यावरती दाखवलेलं त्यांनी आक्रमण इथे मैदानावरती पाहायला तुम्हाला मिळत आहे. अफलातून गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न आहे, परंतु लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळालेला आहे. 8 धावा धावफलकावरती आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि रविदादा 11 संघाकडनं नागेश सरांना तुम्ही तिथे पाहता. डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेट. स्विच खेळायचा आहे. वाह वाह, ओल्ड इज गोल्ड आणि जुनं नाणं सासवड रॉयल संघाचा इथे खणखणीत वाजतंय. लागोपाठचा तिसरा चौकार. काय कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 107 धावांचा पाठलाग इथे मैदानावरती करायचा आहे. माहिती आहे पॉवर प्लेचे पहिले 2 षटक अतिशय महत्त्वपूर्ण आहे.
चांगली कामगिरी इथे गरजेची आहे. या आधीच्या सामन्यामध्ये मला वाटतं शुभम वायदंडे मैदानावरती सलामीला शुभम वायदंडेचा तडाखा मात्र या आधीच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालेला होता. त्यामुळे कदाचित इथे जर आपण पाहतो एक चांगली स्ट्राईक. वाह, ओळीने चौथा. तेरा कमाल तू ही जाने, मुझे तो सब कुछ कमाल धमाल लगता है. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज ऑलवेज परमनंट. एक्स्ट्रा कव्हर फोडला लागोपाठचा चौथा चौकार. पहिल्या दिवसामध्ये या मैदानावरती युपुल खैरेने हायलाइट दाखवली होती आणि मला वाटतं आता त्यानंतरचे हायलाइट प्रीतम अप्पा जगताप इथे मैदानावरती दाखवून देत आहेत. कधी कधी तुमच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचली पाहिजे आणि एकदा का तुमच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचली की जागृत होतं तुमचं तो स्वाभिमान आणि तयार होतं अजब रसन. वादळ मैदानावरती तुम्ही फायनल मध्ये पाहता छोटंसं निर्माण दिसलंय, परंतु खरं वादळ मैदानावरती आपण प्रीतम अप्पांच्या माध्यमातून आहे. सुंदर गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी आहे. 38 सर्कल कसं फोडावा. अभिमन्यूला चक्रव्यूह भेदता येत होतं, परंतु चक्रव्यूहातून बाहेर येता येत नव्हतं. चक्रव्यूहामध्ये त्यांना जाता येत होतं, परंतु बाहेर येण्याचं कौशल्य नव्हतं. इथं मात्र चक्रव्यूह भेदलं या पहिल्या षटकामध्ये, परंतु हा चेंडू कमबॅक करणारा होता. थोडासा आपण पाहता नवस संजीवनी मिळेल रविदादा 11 या संघाला. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा चांगला तडाखा आहे. चेंडू सी मार. शेवटचे 42 बॉलमध्ये 87 धावींची गरज आहे. अभि कुंभार गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक. अविनाश कुंभार यांना आपण आता गोलंदाजी मार्कवरती पाहत आहोत. 42 चेंडूमध्ये अजूनही 87 धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करायचा आहे. दूरवरचा खरं तर रनअप इथे आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेचा चेंडू होता पाठीमागे सारखा जागा बनवली. पहिल्या षटकामध्ये जो प्रीतम अप्पा शो आपल्याला पाहायला मिळाला, तर दुसऱ्या षटकामध्ये मात्र सनी मिसालचा झंझावाती चौकार. 4 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आणि या 4 धावेनिशी संघाचा धावपल पुढे सरकलाय. धावपलकावरती नजर टाकली असता आपल्याला पाहतोय 24 धावा आहे. मौनानं होतं एवढं मोठं रामायण हे जर माहीत असतं तर शब्दांच्या स्वाधीन झालो असतो, परंतु मग शब्दांनी लिहिली असती भलतेकडे मिरवणूक माझी. शब्द म्हणजे अंत कौरव असतात, ओठात एक पोटात भलतच. मौनाचं रामायण सहन करता येतं सीताहून, परंतु शब्दांचं महाभारत शोधायला पाठीशी कृष्ण हवा. जबरदस्त बॅटिंग इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतं. संघाचा धावपल पुढे 24 धावा धावपलकावरती आहे. यावेळेचा चेंडू गुडघा टेकवलाय, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती चेंडूच्या खाली आणि मला वाटतं पुन्हा एकदा धनंजय आहे की काय. धनंजय मात्र फार वेळ गेम मधून लांब राहत नाहीये. सुंदर झेल टिपलाय आणि सासवड रॉयल संघाला पहिला हादरा इथे मैदानाच्या आतमध्ये त्यांनी दिलेला आहे. हे पहा, उन्हाची तीव्रता वाढत चाललेली आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला खरं तर आवश्यकता आहे स्टेटवे आपण मागून घेऊ शकता. असं काही नाही की 4 षटकांनंतरच पाणी असेल, कारण उन्हाची तीव्रता वाढत चाललेली आहे आणि पाणी गरजेचं आहे. पाणी हवं असेल तर पाणी द्या, काही हरकत नाहीये. न्यू बॅटर आपण मैदानावरती दाखल होताना पाहत आहोत. अमीर शिकलगार यांना पण आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना तुम्ही पाहताय. चौकाराला त्यानंतर एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. सुंदर झेल आपल्याला धनंजय यांच्या माध्यमातून पाहायला मिळालेला आहे. मोमेंटम इथे चालू ठेवावं लागणार, त्यामुळे कदाचित आम्हाला प्रमोट केले इथे. यावेळेचा चेंडू आल्या मोठा फटका पुन्हा एकदा धनंजय. व्हॉट अ स्टॉप. ज्यावेळेस वाटलं चेंडू पर्यंत मी पोहोचू शकणार नाहीये
संपूर्ण शरीराचा वापर केला आणि चेंडूला तिथे अडवलं. एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेची संघाचं धावफलक पुढे सरकतं धावफलकावरती. 25 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात. दिल्ली अभी तो बहुत दूर है लेकिन दिल्ली तक पहुंचने के लिए कुछ न कुछ तो बल्लेबाजी आपको मैदान के अंदर करने पड़ेगी. कारण इथं संघर्ष मैदानावरती रंगलाय. यावेळेस आपण पाहतो एक चांगला चेंडू तुम्ही मैदानावरती पाहताय. खरं तर या स्पर्धे आपण पाहतो एक मोठ्या मंचावरती तुम्ही पाहताय. ज्याला कोणाला खरं तर नाश्ता करायचा असेल तर आपण जर पाहिलं डीप लॉंगॉनमध्ये एक स्नॅक सेंटर आपण पाहतो तिथे आहे. ज्यांना कोणाला नाश्ता करायचा असेल आपण एक वेळ नक्कीच त्या स्नॅकला भेट द्या. उत्कृष्ट पद्धतीची वेळ आपण पाहतो तिथे आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही एक वेळ नक्कीच भेट द्या तिथे. मुख्य पंच भैया काकडे सर आपण पाहतो इथे दंडित करतील. अवांतर धाव इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि अवांतर धावेनिशी संघाचं धावफलक पुढे जाणार आहे. 26 धावा इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. एकशे 7 धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. यावेळेचा चेंडू गेम मध्ये आणलेला आहे. गेम मध्ये खरं तर आपण पाहतो या खेळाडूंना आणलेला आहे. अभि कुंभार जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये. पहिल्याच चेंडूवरती सनी मिसाळ यांच्या माध्यमातून चौकार आला. त्यानंतर ते थांबले आणि आतापर्यंत या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी अविनाश कुंभारनं केलेला आहे. प्रेशर आहे, मोठं धावफलक आहे, परंतु मित्रांनो कुठलाही धावफलक हे तुम्हाला विजयाची खात्री देत नाही. तुम्हाला लढावं लागणार आहे आणि आतापर्यंत एक चांगली फाईट बॅक आहे. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा खराब असणार आहे. मुख्य पंच वाईट चेंडूची घोषणा इथे मैदानावरती करतील. अवांतर धावेनिशी संघाचा धावफलक पुढे जातो. धावफलकावरती नजर टाकल्यास आपल्याला पाहायला मिळत आहे तिथे 27 धावा इथे मैदानावरती आहे. उशीर आलेल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो रविदादा 11 हा संघ एका बाजूला आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये सासवड रॉयल्स पहिला सामना जिंकत हे दोन्ही संघांची गाठ आता ती इथे तिसऱ्या सामन्यामध्ये पुरंदर प्रीमियर लीग मध्ये पडलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे आपण जातोय. वाईट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे, पाहूयात आपण. वाईट बॉल. वाईट बॉल सर तुमचं होतं ना. हा यस पंचांचा हा रिव्ह्यू होता इथे. वाईट बॉलर यांना पण आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहत आहोत. इथे कशी कामगिरी मैदानावरती होणार आहे. कारण 107 धावा पहिल्या षटकामध्ये 20 धावा प्रीतम अप्पांच्या बॅटमधनं आल्या, परंतु त्यानंतर अविनाश कटके आला आणि प्रतिस्पर्धा संघाचा विनाश करून गेला. अफलातून गोलंदाजी. तिसऱ्या पंचांकडे जाऊयात. तिसरे पंच गोलंदाजी शैली चेक करायची आहे. गोलंदाजी शैली इथे आपण पाहतो चेक करा. मला वाटतं आधीच्या सामन्यामध्ये देखील आपण चेक केली होती, तिथं फेर आलं होतं. हे चांगले गोलंदाजी अफलातून गोलंदाजी आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळणार आहे. 107 धावांचा पाठलाग. इथे जबाबदारी घ्यावी लागेल. ओमकार पवार किंवा आपण पाहतो निखिल फडतर या दोघांपैकी एकाला बॅट चालवावं लागणार आहे. यावेळेचा चेंडू आपण पाहतो अक्रॉस द लाईन. चेंडूवरती कंट्रोल केलं आणि यावेळेस चेंडूला
टाकून दिलं तिथे डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. सनसनीत चौकार. 4 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. खेळाडू बरं का, आपल्याला जर शक्य चौकाराच्या 32 धावा धावपलकावरती 32 धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. त्या मैदानावरती पाहायला मिळणार आहे. 1 धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका धावेशी संघाचा धावपलक पुढे जाणार आहे. धावपलकावरती नजर टाकतो आपण. 3 षटकांचा खेळ इथे मैदानावरती संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर सासवड रॉयल संघ ना 13 ना मेरे डबल 33 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तीन षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 33 आहे. स्पीडअप करा. उरलेले 19 मिनिटं आहेत. टीम रविदादा 11 आपल्याकडे. रविदादा 11 आपल्याकडे. 5 षटकं तुम्हाला टाकायचे आहेत. 19 मिनिटांमध्ये 5 षटकं टाकायचे आहेत आपल्याला. गोलंदाजी मार्कवरती आपण नागेश सरांच्या हातामध्ये चेंडू पाहता. 4थ्या क्रमांकावर षटक इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. 33 धावा धावपलकावरती आपण इथे पाहत आहोत. खूप मोठी विकेट आणि मी इथे कौतुक करेन शुभम वायदंडेचं. प्रचंड मोठी अपील होती आणि यावेळेस ज्या विकेटची प्रतीक्षा होती संघाला ती विकेट मिळती आहे. शुभम वायदंडेचा खेळ थांबलाय. मोर इम्पॉर्टंट प्रवीण सनस सर महत्वाचं काय ते काढलेलं आहे. परंतु जोपर्यंत लाला पाटणकर सर मैदानावरती आहे सूचित खेळण्याचा प्रयत्न निखिल फडतेला स्ट्राईक वरती आणावं लागणार आहे. लाला पाटणकर यांच्याकडे ती गुणवत्ता आहे आणि मला वाटतं ती गुणवत्ता मी पाहिलेली आहे. परंतु आता तुम्हाला मोठेले फटके मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल आणि सिक्सर किंग म्हणून अनेक वेळा मी निखिल फडतर यांना पाहिलेलं आहे. कशी कामगिरी ते मैदानावरती तुम्ही पाहताल. 33 धावा धावपलकावरती यावेळेचा चेंडू लाला पाटणकर पुल करतात परंतु तो सक्सेसफुल पूल नाही आहे. क्षेत्ररक्षक उभा आहे तिथे आणि फलंदाज लाला पाटणकर सरांचा देखील खेळ थांबलाय. 4था धक्का. मोठी विकेट इथे मैदानाच्या आतमध्ये आलेले आहे. पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे डाव कोसळत तसा डाव मैदानावरती कोसळत चाललेला. स्टार्ट खूप सुंदर होता मित्रांनो, परंतु त्यांनी खरं तर विजय निश्चित होत नाही. सांघिक गेम आहे खरं तर. क्रिकेट 11 खेळाडूंनी मिळून खरं तर संच तयार होतो आणि मग मात्र आपण पाहतो तुम्हाला या 11 खेळाडूंचं योगदान मिळालं की तुम्हाला सामना जिंकता येतो. न्यू बॅटर मैदानावरती दाखल होते. मयूर यांना आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहत आहोत. 4थ्या क्रमांकाचं षटक इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. एक मोठा ब्लास्ट करण्याचा प्रयत्न इथे मैदानावरती होता परंतु चेंडूचा बॅटचा संपर्क इथे मैदानावरती नाही. 34 धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतंय. यावर तरी आपण परंतु मित्रांनो अशा धावा देखील तुम्हाला नंतर पराभवाच्या छायेमध्ये घेऊन
अ, भैया सर आत्ताच्या 2 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतील. 2 धावेनिशी संघाचा धावपल पुढे सरकतोय. धावपलकावरती नजर टाकल्या असता 36 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. यावेळेचा चेंडू कव्हरमध्ये फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती आलेत. पुन्हा एकदा फेकीची संधी. प्रचंड मोठे अपील. वा, स्करले पंच मुख्य पंचांकडे गेले आणि मुख्य पंच तिसऱ्या पंचांकडे आलेत. रनआउट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. पाहूयात आपण. तेजस ताकवले खूप बिझी आहेत आज. ड्रिंक्स ब्रेक घेऊयात आपण. भैया सर, भैया सर ड्रिंक्स ब्रेक घ्यायचा. भैया काकडे सर, येस ड्रिंक्स ब्रेक होईल. ड्रिंक्स ब्रेक होऊन चला मैदानावरती. फलंदाज इथे बाद होईल. आईस्क्रीम वाले उन सबको दे दो. फलंदाज बाद होईल आणि संघाला 7वा धक्का इथे मैदानाच्या आतमध्ये बसेल. एक मोठी ताकद तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. फुलटॉस चेंडू इथे मैदानावरती. वा, क्रमांक ते 107 धावांचा पाठलाग करतो सासवड रॉयल्स. 7 गडी बाद 36 धावा. 24 चेंडूमध्ये 71 धावींची गरज आहे. 24 चेंडूमध्ये 71 धावींची गरज आपण पाहतो. सामना इथे मैदानाच्या आतमध्ये येऊन ठेपलेला आहे. एक मोठा संघर्ष, एक मोठी ताकद आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा. 23 चेंडूमध्ये 71 धावांचा प्रवास अजूनही इथे आहेत. यावेळेचा चेंडू फटका फसलाय. दूरवरती आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध मात्र आपण पाहतोय चेंडू पडतोय. धावची त्याची संधीचं सोनं इथे मैदानावरती होत नाहीये. यावेळेस मात्र फायनल 2 धावा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. 2 धावेची संघाचा धावपल पुढे जाता 38 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक लाजबाब कामगिरी, जबरदस्त कामगिरी. राजेवाडी रॉयल्स आयोजित पुरंदर प्रीमियर लीग 2025 मध्ये आपण आहोत. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जर आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं, गौरवदादा विजयराव कोलते, सचिव आचार्य यात्रे प्रतिष्ठान पुरंदर आणि आदरणीय सानवी डेअरी फार्मचे प्रोप्रायटर आदरणीय संतोष सुरेश कोलते यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला या स्पर्धेमध्ये लाभलेलं आहे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जर आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं, केशवनगर मुंडवा गावचे उद्योजक अर्थात अनिल मारुती सनस साहेबांच्या माध्यमातून 31,000 रुपये असेल. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जर आपण या स्पर्धेमध्ये पाहिले, उपसरपंच ग्रामपंचायत राजेवाडी आदरणीय गौतम रामभाऊ जगताप साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतोय तृतीय क्रमांकाचं पारितोषिक झेल सुटला आहे. झेल इथे मैदानाच्या आतमध्ये सुटलेला आहे. एक धाव मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि एका धावेनिशी संघाचा धावपल पुढे 39 धावा आहे. या स्पर्धेमध्ये वैयक्तिक पारितोषिक देखील आहे. या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज साठी मोरया दूध संकलन केंद्र तक्रारबारी यांच्या माध्यमातून आकर्षक असे पारितोषिक आहे. या स्पर्धेला सर्वात उत्कृष्ट गोलंदाजासाठी ज्यांच्या माध्यमातून आपली संपूर्ण स्पर्धा
लाईव्ह केली जाते. PTC लाईव्हचे सर्व जयवंत दादा कोलते साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. बेस्ट बॉलर यू मिस आय डेफिनेटली हिट क्लीन बोल्ड फर्निचर उद्ध्वस्त होतो इथे आणि संघाला बसलेला आपण पाहतोय 8वा धक्का आहे. 8वा धक्का इथे मैदानाच्या आतमध्ये बसलेला आहे. निखिल सर फलंदाजाचं नाव कळ मला. निखिल फडतरे. निखिल फडतरे सर. अभिजित. अभिजित यांना पण आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहत आहोत. 8वा धक्का इथे मैदानावरती बसलेला आहे. 5व्या क्रमांकाचा षटक आपण इथे पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे. हा चेंडू मुख्य पंच भैया काकडे सर दंडित करतील. अवंतर धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. अवंतर धावेची धावपल पुढे जातो. 40 धावा धावपलकावरती आहे. या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच साठी महालक्ष्मी कंस्ट्रक्शन आदरणीय बंटी शेठ घाटे साहेब यांच्या माध्यमातून आकर्षक अशी कॅप आहे. टॉपेज इथे मैदानावरती असेल आणि केनशा मोबाईल शॉपी चे प्रोप्रायटर विशालदादा बोरवके साहेब सासवड यांच्या माध्यमातून आकर्षक असं एक बँड मात्र मॅन ऑफ द मॅचचा सन्मान घेणाऱ्या खेळाडूसाठी असणार आहे. षटक संपेल 5व्या क्रमांकाचा आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती नजर टाकली असता 41 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. अजूनही जर आपण पाहतो उरलेले 18 चेंडू 18 चेंडूमध्ये 66 धावींची गरज आहे. 18 बॉल 66. शेवटचे 5 मिनिटं आहेत तुमच्याकडे आणि 3 षटकं टाकायचे आहेत. शेवटचे 5 मिनिटं आहेत. रविदादा 11 संघाने तुम्हाला 3 षटकं टाकायची आहेत. जेवढे काही चेंडू राहतील जेवढे काही षटक असेल बॅटिंग पॉवर प्लेच्या माध्यमातूनच तुम्हाला तिथून पुढे गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी मार्कवरती आपण अविनाश कुंभार यांना मैदानाच्या आतमध्ये दाखल. यावेळीचा चेंडू पाठीमागे सरकत जागा बनवलेली आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहतो तिथे चेंडूवरती येतील. 1 धाव इथं मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा इथे मैदानावरती पाहायला मिळतील. फेकी सुंदर आहे आणि या 2 धावेनिशी संघाचा धावपळ पुढे सरकलेला आहे. 43 धावा आहे. रविदादा 11 संघ तुमचा अतिरिक्त खेळाडू इथे नाही बरं का. रविदादा 11 संघ आपला अतिरिक्त खेळाडू इथे नाहीये याची नोंद घ्या. यावेळेचा चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बराचशा वेळानंतर एक नवसंजीवनी प्रदान करणारा सुपरस्टॉनिक षटकार. 6 धावेनिशी संघाचा धावपल पुढे सरकतोय. धावपलकावरती 49 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हालात के कदमों पर सिकंदर नहीं गिरता, टूटा कोई तारा जमी पे नहीं गिरता, गिरते है शौक से दरिया समंदर में. यावेळेचा चेंडू पाठीमागे सरकत चांगला फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मैदानावरती होणार आहे. 2 धावेनिशी संघाचा धावपल पुढे आणि धावपलकावरती अर्धशतक इथे पूर्ण होत आहे. 51 धावा सासवड रॉयल्स या संघाची आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळणार आहे. जबरदस्त कामगिरी अफलातून कामगिरी. ओळीने 3 ते 4 षटकार प्रति षटकामागे तुम्हाला खरं तर इथे मैदानाच्या आतमध्ये मारावं लागतील. त्याशिवाय तुमचं काम मात्र मैदानावरती होणार नाही. बॅटिंग पॉवर प्ले मला वाटतं कदाचित आहे इथे आणि घेतलेला यस फुल पॉवरफुल सक्सेसफुल. टाइगर अभी भी जिंदा है और वो टाइगर शिकार करलाय. षटकार
14 चेंडू आणि 50 धावींची गरज. जबरदस्त कामगिरी, अफलातून कामगिरी इथे आपल्याला मैदानावरती करायची आहे. यावेळेचा चांगला चेंडू तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. शेवटचे 13 चेंडू आणि मित्रांनो 50 धावींची गरज आहे. 13 चेंडू आणि 50 धावा. सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता येऊन ठेपलेला आहे. जबरदस्त तडाखा इथं मैदानावरती. एका बाजूला आपण अभिजितच्या बॅटमधनं षटकार आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आपल्याला. यावेळेस मुख्य पंच वाईट चेंडूची घोषणा करणार आहेत. अवंतर धावेनिशी धावपल पुढे. 13 चेंडू 49 धावींची गरज. 13 चेंडू आणि आपण पाहतो 49 धावींची गरज. सामना मैदानावरती रंगत चाललेला आहे. यावेळेस आपण पाहतो एक चांगला चेंडू आहे. ऋषिकेश झुरुंगे. टाइम संपलेला आहे त्यामुळे बॅटिंग पॉवर प्ले उरलेले 2 षटक तुम्हाला तसेच क्षेत्ररक्षण करावं लागेल. मी मगाशीच सांगितलं टाइम संपला. तुम्हाला 5 मिनिटं राहिलेले होते. मी सांगितलंय जसं आता क्षेत्ररक्षण आहे तसंच क्षेत्ररक्षण लावावं लागेल प्रत्येक तुम्हाला. 3 बॅटिंग पॉवर प्ले नाही 3 आहे बॅटिंग पॉवर प्ले. चला चला विनंती असेल. चला एक खेळाडू आतमध्ये घ्या आणि सामना चालू करा. 12 चेंडू 49 धावींची गरज आहे. भैया सर 3 रुपयाच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण करावं लागेल याची नोंद घ्या. कारण आम्ही सातत्याने सांगितले 40 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे आहे आणि 40 मिनिटाचा अवधी तुम्ही पूर्ण केलेला नाहीये. एक्स्ट्रा टाइम घेतलाय आणि एक्स्ट्रा टाइम घेतल्यामुळे उरलेले जे 2 षटक आहेत बॅटिंग पॉवर प्लेच्या माध्यमातूनच तुम्हाला पूर्ण करावं लागतील. 12 चेंडू आणि आपण पाहतो 49 धावींची गरज. यावेळेस निखिल फडतरेचा ब्लास्ट. चेंडू सरळ समालोचन कक्षाला मानवंदना देतोय. सनसनी चौकार. जबरदस्त तडाखा इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. निखिल फडतरे बंदुकीतून सुटलेली सुसाट गोळी होती आणि त्या गोळीला जे काय आडवं आलं ते तोडून फोडून समालोचन कक्षाला मानवंदना दिलेली आहे. 11 चेंडू आणि 45 धाव्यांची गरज. इस कर्म भूमि में युद्ध जारी है. जिंदगी जीने का मजा तब आता है जब जीवन में इश्क और खेल खेलने का मजा तब आता है जब हारने का रिस्क हो. 11 चेंडू आणि 45 धाव्यांची गरज सामना मैदानावरती. आतमध्ये येणारा चेंडू तुम्ही मैदानावरती पाहतात. निर्धाव चेंडू तुम्ही मैदानावरती पाहताय. 10 चेंडू आणि 45 धाव्यांची गरज. चलता रहूंगा पथ पर चलने में माहिर बन जाऊंगा. चलता रहूंगा पथ पर चलने में माहिर बन जाऊंगा. या तो मंजिल मिलेगी या फिर अच्छा मुसाफिर बन जाऊंगा. यावेळेचा चेंडू होता. गती परिवर्तन. उंच हवेमध्ये चेंडू गेला. शॉट फाईन लेग दूरवरचा प्रवास करतोय. चेंडू पर्यंत पोहोचला. झेल मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये सुटलेला आहे. 9 चेंडू आणि आपण पाहतो 43 धावींची गरज आहे. ओळीने 3 ते 4 षटकार तुम्हाला मैदानावरती मारावे लागेल आणि निखिल फडतरे अशा कामगिरीसाठी प्रसिद्ध आहे. 9 चेंडू आणि आपण पाहतो 43 धावींची गरज. सामना इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक मोठा संघर्ष इथे मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. यावेळेचा चेंडू होता. पाठीमागे सारख्या जागा बनवली. प्रतीक देवकरला हा चेंडू टाटा गुड बाय करतो आणि सरळ वाईडिश कव्हर सीमारेषेला आग लावतोय. चौकार. पत्थर भी भगवान नहीं होता. फतेह हम उसके हम पर किसका जोर. उम्मीद के सूरज निकले देखो चारों ओर. इरादे है फौलादी हिम्मत हर कदम. अपने हाथों किस्मत निकले निकल पड़े है हम. 8 चेंडू आणि 39 धाव्यांची गरज. डान्सिंग डाऊन द विकेट. निखिल फडतरे आग लावतोय. आगीचा गडबंब उसळतोय डिफ्लॉगन सीमारेषेला. षटकार. सात चेंडू आणि मित्रांनो 33 धाव्यांची गरज. सामना मैदानावरती इथं रंगत चाललेला आहे. जब हौसला बना लिया है ऊंची उड़ान का फिर देखना है फिजूल है कद आसमान का. डरना नहीं या किसी भी तू चुनौती से. अरे बस तू ही सिकंदर है सारे जहां का. आज की शाम किसके नाम. शेवटचे 7 चेंडू आणि 33 धाव्यांची गरज.
निखिल फडतरे फटका फसलाय आणि मला वाटतं कदाचित सामना देखील फसलाय. निखिल फडतरे थांबलाय. शेवटचे 6 बॉल आणि 33 धाव्यांची गरज आहे. 9वा धक्का आहे. JK डेव्हलपर्स या संघाने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यानंतर आपण पाहतोय दोन्ही पराभूत संघांना शेवटची संधी मैदानावरती असेल. बॅटर चला ना थोडंसं लवकर सर. प्रसाद यांना आपण इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहत आहोत. शेवटचं षटक हनुमंत टिळेकर यांना आपण गोलंदाजी मार्कवरती पाहत आहोत. सामना अजूनही मित्रांनो संपलेला नाहीये. झेल इथे मैदानावरती सुटलेला आहे. एक धाव मिळाली आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. 5 चेंडू 32 धावांची गरज आहे. 5 चेंडू 32 धावा. JK डेव्हलपर्स भिवरी संघ जसा सामना संपेल चला विनंती असेल राहुल कटके सर आणि कंपनी आपण लगेच मैदानात ताबा घ्यायचा आहे. यानंतर मस्ट विन मुकाबला दोन्ही संघासाठी अस्तित्वाची लढाई आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळणार आहे. यावेळेचा चेंडू आणि याच बरोबर सामना संपलेला आहे. रविदादा 11 एकतपूर हा संघ या स्पर्धेच्या सुपर 6 मध्ये पोहोचणारा आजच्या दिवसातला पहिला संघ ठरलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याच्या बॅटमधनं 45 धावांचा विध्वंस झाला अनिकेत फडतरे या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच ठरतात. विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या आणि आपला सन्मान स्वीकारा. प्रवीण दादा सर. प्रवीण सर. रवी दादा 11 एकतपूर मुंजवडी हा संघ या स्पर्धेच्या सुपर 6 मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरलेला आहे. आदरणीय शरददादा जगताप ह्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण जर पाहतो केंशा मोबाईल शॉप यांच्या माध्यमातून एक नेक बँड आपण या ठिकाणी देतोय आणि महालक्ष्मी कंस्ट्रक्शन बंटी शेट घाटे सरांच्या माध्यमातून आपण पाहतो आकर्षक अशी कॅप मात्र आपण या ठिकाणी अनिकेत फडतरे यांना देत आहोत. रविदादा 11 एकतपूर हा संघ या स्पर्धेच्या सुपर 6 मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरलेला आहे. तर दुसरा संघ कुठला त्यासाठी मोठं आक्रमण तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. JK डेव्हलपर्स भिवरी या संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर या सामन्यामध्ये काय होईल ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आमंत्रित करूया द व्हॉइस ऑफ पुरंदर आदरणीय अमर यादव सर. थँक्यू.